नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनुके रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर तुम्हाला बघून कळलं असेलच आजची आपली रेसिपी काय आहे। तर यस, आपली आजची रेसिपी आहे कटोरी चाट। तर ही कटोरी चाट तर सर्वांनाच आवडते, खट्टी मिठी आणि लाजवाब याचा टेस्ट आहे असा। तर ही आपण महागडी बाजारात जाऊन खातो, स्ट्रीट लाईटवर, किंवा आपण हल्दीरामची पण खातो। तर हे प्रत्येकांना परवडण्यासारखं नसते, खूप महागडी येतात, पण आपण हे घरच्या घरी बनवू शकतो। तर बघा, दिसायला किती सुंदर आणि बिलकुल छान टेस्ट झालेली आहे। तर या वाट्यासुद्धा मी घरी बनवून घेतलेल्या आहे। इमलीची चटणी पण मी घरी बनवून घेतलेली आहे। तर बघूया आपण यामध्ये याची फिलिंग कशी करायची। तर इथे मी आधी चटणी म्हणजे इमलीची चटणी टाकून घेतलेली आहे, चिंचेची, जी मी घरीच बनवलेली आहे। मी बाहेरून काही वापरलेलं नाही, सर्व घरी बनवलेलं आहे। तर इथे मी आलूचा मसाला तयार केलेला तो टाकलेला आहे आणि वरून आता दही टाकत आहे। तर हे दही मी गोड वापरलेला आहे। तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही आंबटसही टाकू शकता, पण मी गोड टाकलेला आहे। आणि दही टाकल्यानंतर आपण परत वरून एकदा फिलिंग करून घ्यायचं आहे त्या मसाल्याने, स्टफिंगने जे तयार करून घेतलेलं होतं ते। तर या प्रकारे आपण इथे पूर्ण वाट्या भरून घ्यायच्या आहे। तर यावर आता आपण इथे टाकून घेऊया परत दही। परत दही टाकायचं आणि खूप छान टेस्ट येते। हे खट्टी मिठी टेस्ट येते याची। आणि आमच्याकडे तर सर्वांना आवडते, मुलांना वगैरे तर फेवरेट आहे हे। तर तुम्ही किटी पार्टीमध्ये सुद्धा हे वापरू शकता, स्नॅक्समध्ये सुद्धा वापरू शकता। तर इथे मी वरून टाकलेले आहे बुंदी, जे मी घरी बनवलेली आहे, आणि हे टाकलेलं आहे बारीक शेव। तर इथे आपण छान असं भरून घेऊया वाट्या। आणि वरून टाकलेला मी थोडासा बारीक चिरलेला कांदा। तुम्ही मिरची पण टाकू शकता, पण हे मी मुलांसाठी बनवलं त्याच्यामुळे त्यांच्या म्हणजे तिखट लागू शकते म्हणून मी नाही टाकलं। तर इथे मी टाकलेलं आहे जिरा पावडर। जिरा पावडर हे घरी बारीक करून घेतलेलं आहे, थोडं ताव्यावर गरम केले आणि खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं होतं, मिक्सरमध्ये नाही टाकला। तर त्यामध्ये परत वरून एकदा दही टाकायचं आहे, थोडंसं चम्मच किंवा अर्धा चम्मच टाकायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही। आणि यावरून आपण गार्निशिंगसाठी टाकून घेऊया अनारदाना। बघा, तुम्ही टमाटर पण टाकू शकता, पण मला इथे अनारदाना टाकायला आवडेल म्हणून मी अनारदाना टाकलेला आहे। तर आणि वरून टाकायचं आहे सांबार गार्निशिंगसाठी। बघा किती सुंदर दिसतं आहे ना, बिलकुल बाहेरच्या डिशसारखी। तर हे आपण घरी पण बनवू शकतो। तर बनवणं बिलकुल सोपी आहे। चला आपण याची रेसिपी बघून घेऊया कसं करायचे। तर वाटी तयार करायसाठी मी इथे 1 पाव, जास्त आहे थोडा, 1 पाव म्हणजे साधारणतः 1 पाव माझा मैदा घेतलेला आहे मी। त्यावर क्रश करून मी ओवा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तर याला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आपण ते एकदम खस्ता बनायसाठी आपण इथे कडकडीत गरम तेल टाकणार आहे। तर बघू शकता, इथे छान मी असं कडकडीत गरम तेल टाकलेलं आहे। आणि आता तेल टाकल्यानंतर याला आपण मिक्स करून घेऊया। बघा, गरम असतं तर हाताला चटका लागणार नाही याची तुम्ही खात्री घ्या, किंवा चम्मचने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता। तर मी हाताने इथे मिक्स करून घेत आहे हळूहळू। तर बघू शकता, खूप छान असं रेसिपी बनते आहे ही। तर बघा, थोडं थोडं पाणी टाकून आता आपण याचा एक छान नरमसा डो तयार करून घेऊया। एकदम खूप घट्ट पण नाही करायचा आणि एकदम सैल पण नाही करायचा, साधारण मीडियम करायचा आहे आपल्याला, कारण तर आपण रेस्टवर ठेवल्यावर तो सेट होऊन जातो। तर या पद्धतीने मी इथे बनवून घेतलेला आहे डो। बघा, असं छान सॉफ्ट लावलेला आहे। तर आपण 10 मिनटं याला रेस्टवर ठेवूया। तर 10 मिनटानंतर बघू शकता आपला किती फुलून आलेला आहे। यावर असं बोट लावला तर तो बोट आतमध्ये दबते, बघताय। तर आता इथे आपण छोटे छोटे डो तयार करून घेऊया कटोरी बनवासाठी। तर आपण इथे आता लाटण्याने लाटून घेऊया। पण सर्वात आधी मी डो तयार करून घेतले, म्हणजे आपल्याला समोरच्या प्रोसिजरसाठी सोपे होईल। तर मी एका पोळपाट बेलण्यावर एक अशी छोटीशी पोळी तयार करून घेतलेली आहे। आणि इथे घेतलेला आहे मी ग्लास त्यावर ठेवलेला आहे आणि त्याला असं बंद करून घेतलेलं आहे। तर हे खाली ग्लास पलटवल्यानंतर असं दिसतंय। आणि याला फोकच्या साह्याने असे छोटे छोटे बारीक छिद्र घेतले, ते याच्यासाठी केलेले आहे कारण की यामध्ये गॅस तयार होणार नाही आणि तेलामध्ये टाकल्यावर ते एकदम बबल्स येणार नाही, म्हणून आपण याला थोडे एअर बबल्स तयार करून घेऊया। तर बघा, या साह्याने आपण इथे कटोरी तयार करून घेऊया। तुम्हाला कळलं असेलच, पोळी लाटून त्यावर सरळ ग्लास ठेवायचा आहे आणि आपल्या हाताने ते पोळी वर उचलून त्याला
त्याच्या कडा अशा दाबत आणायच्या आहे, म्हणजे आपली इथे कटोरी तयार झाली आहे. बघू शकता ग्लास असा उलटा करायचा आहे, छान कडा त्याच्या दाबून घ्यायच्या आहे आणि एका फोकच्या साह्याने याला असे छिद्रे करून घ्यायचे आहे, म्हणजे तेल आतमध्ये जाऊन आतमधून पण ती आपली कटोरी फ्राय होणार. तर बघू शकता या पद्धतीने आपण इथे करून घ्यायचं आहे. आता हे झालं आपल्या ग्लासच्या पद्धतीने. जर आपल्याला वाटीच्या साह्याने करायची असली तर बघा अशी पोळी लाटून आपल्याला एक वाटी ठेवायची आहे आणि त्याला छान असे त्याच्या कडा दाबत आणायच्या, वर लावून त्याला वर उचलून असे दाबत आणायचं. सेम प्रोसिजर आहे. तर बघू शकता इथे वाटी अशी पण वाटी तयार होऊ शकते. ही वाटी थोडी पसरट आणि जास्त खोल बनत नाही, पसरट बनते आणि ग्लासाला केलेली वाटी खोल बनते. तर बघा याच पद्धतीने आपल्याला सर्व डो तयार करून घेतलेले जे आहे त्याचे वाट्या तयार करून घ्यायच्या आहे. तर आता समोरचीच प्रोसिजर आपण बघून घेऊया. याला पण त्या सेम प्रोसिजरने करायचं. फोकच्या साह्याने आपण याला एअरसाठी आपण फोकच्या साह्याने याला असं छिद्र करून घेऊया. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट प्रोसिजर बघून घेऊया. गॅसवर मी कढईमध्ये एका गरम तेल घेतलेलं आहे. गरम तेल म्हणजे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे आपण एक ग्लास असा तेलामध्ये सोडून घेऊया. एका वेळी एकच ग्लास सोडायचा, 2 ग्लास सोडायचे नाही, कारण की तिथे ॲडजस्ट होणार नाही तेलामध्ये. तर बघा या साह्याने आपण इथे, आणि ग्लास पण गरम येतो तर हाताला बघा चटके लागणार नाही याची तुम्ही खात्री घ्या. तर याला थोडं थोडं गोल गोल फिरवून घ्यायचे आहे. जसं ते कटोरी शिजत येते म्हणजेच फ्राय होत येते तसं तसा तो आपला ग्लास ढिला होतो आणि म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्याला तो ग्लास वर उचलून घेऊ शकतो. बघा असा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. ते चेक करून घ्या. ग्लास गरम तर नाही, अगर गरम असेल जास्त तर कपड्याच्या किंवा सांशीच्या साह्याने तुम्ही पकडू शकता. तर बघा अशी कटोरी आसानीने आपली निघाली आणि ग्लासाला काही चिपकलेलं पण नाही आहे जास्त. तर या प्रकारे आपल्याला ही कटोरी शिजवून घ्यायची आहे, तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायची आहे. बघू शकता. आणि आतमध्ये जर थोडं कच्चं वाटत असेल तर या साह्याने या पद्धतीने आपण पळीच्या साह्याने तेल टाकून त्यावर शिजवून घ्यायचं आहे. तर बघा थोडं पलटून पण घ्यायचे या पद्धतीने, कारण की काय तेल टाकलं तर त्यामध्ये असा फुगा येतो, म्हणून सरळ पलटून घ्यायचे आणि मग त्याच्यावर तेल टाकायचं. दोन्ही पण पद्धतीने मी तुम्हाला सांगते. जर का आपण सरळ तेल टाकलं आतमध्ये तर त्याचा फुगा येतो आणि तो फुगा आपल्याला नको असते कटोरीसाठी. तर बघा पहिली कटोरी आपली अशी बनून तयार झालेली आहे. तर या पद्धतीनेच आपल्याला दुसऱ्या कटोऱ्या पण तयार करून घ्यायच्या आहे, म्हणजे डीप फ्राय करून घ्यायच्या आहे. दुसरी कटोरी पण आपण तेलामध्ये ठेवलेली आहे, बघू शकताय. ही पण कटोरी सेम झालेली आहे, सेम म्हणजे तळून झालेली आहे आपली. तर याला पण आपण सेम पद्धतीने तळून काढून घेऊया बाहेर. आणि इथे जी बुंदी मी तयार केलेली आहे ती पण घरीच तळून घेतलेली आहे. तर आपण ही बुंदी आपण रायत्यासाठी सुद्धा वापरू शकतो, किंवा बुंदी गोड बुंदी करायची असली तर त्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर बघू शकता याची रेसिपी मी लवकरच तुम्हाला देणार, बुंदीची रेसिपी. तर बघा आपली छान बुंदा पडत आहे आणि याला पण असं छान लाल होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर आपण या प्रकारे सर्व बुंदा काढून घेतलेला आहे तळून. तर बघा आपल्या वाट्या इथे तळून एक एक करून तळून तयार आहे. तर बघू शकता किती छान झालं. आणि ह्या वाट्या तुम्ही 1 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता. एकदा जर केलं तर आपल्याला कधीही जर मुलांची इच्छा झाली खायची चाट कटोरी तर आपण कधी पण त्यांना तयार करून घेऊ शकतो, किंवा एखाद्या वेळी आपल्याला चहाच्या वेळी पाहुणे आले तर ते पाहुण्यांना सुद्धा आपण देऊ शकतो, गेस्ट आले त्यांना सुद्धा आपण देऊ शकतो, किंवा ऑफिसचे कोणी हस्बंडचे मित्र आले आहे तर त्यांना पण झटपटीत हे अशी चाट कटोरी बनवून देऊ शकतो. तर खाणारे सर्व तुमची तारीफ करत राहील. तर बघू शकता तुम्ही आपल्या इथे बुंदा पण बनवून तयार आहे. हाताने असं बोटाने जर दाबला तर क्रिस्पी झालेला आहे आणि वाट्यासुद्धा असे छान क्रिस्पी झालेल्या आहे, खोलवट. आणि असं वाटते पाहून की रेडीमेड असल्यासारखं, पण आपण हे घरी बनवू शकतो. आणि ठोकलं तर त्याला आवाज पण येतो त्यामधला. तर याला आपण आता छान असेंबल करून घेतलेलं होतंच, तुम्हाला दाखवलं. तर त्यासाठी आपण जो आलूचा मसाला वापरला तो कसा तयार करून घेतलेला आहे ते आपण बघून घेऊ. इथे मी एक आलू घेतला आहे बॉईल केलेला आणि चणे घेतलेले आहे बॉईल केलेले. तुम्ही इथे कडधान्य पण वापरू शकता, मोड आलेले कडधान्यसुद्धा वापरू शकता. तर इथे मी मसाला घेतला आहे, तिखट, मीठ, चाट मसाला आणि भाजलेलं जिरा पावडर. आणि सोबत घेतलेलं आहे चिंचेचं चटणी आणि अनारदाणे, शेव
आणि आंबट किंवा गोड दही, शेव पण घेतलेले आहे आणि ते बुंदी आपली, तर आणि बारीक चिरलेला सांबार आणि कांदा. तर बघा आपण हे आलू मॅश करून घ्यायचे हाताने किंवा मॅशरच्या साह्याने केलं तरी चालते. तुम्ही जे पण इथे कडधान्य किंवा राजमा वापरत असाल तर तुम्हाला सर्वांना एकत्र करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आलूला मॅश करून घ्यायचं आहे, सर्व एकत्र टाकायचं आहे. आणि जो आपण मसाला घेतलेला होता, मीठ कमी वापरायचं आहे कारण ऑलरेडी मीठ चाट मसाल्यामध्ये असते. आणि मी इथे चणे आणि आलू जे बॉईल केले त्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकलेलं होतं, म्हणून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इथे तिखट, गरम मसाला आणि चाट मसाला आणि जिरा पावडर हे मी सगळं टाकून एकत्र करून घेतलेलं आहे. आणि आता सोबत थोडं टाकून घेऊया आपण बारीक चिरलेला कांदा आणि बुंदी, आणि इथे सोबत टाकून घेऊया सांबार आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपली कटोरीमध्ये भरण्याची फिलिंग आहे. तर हे आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. माझ्या नंदेला आणि माझ्या मुलीला मी हे सर्व केलेलं आहे, तयार ते फील कसं करायचं ते तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. यांना पाहून खूप छान वाटलं, खूप आवडलं यांना. यांच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला समजू शकते किती छान वाटलं. यांनी मस्त आनंद घेतला पिक्चर बघताना. तर बघू शकता तुम्ही. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. तर तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की सांगा. तर भेटूया अशाच आपल्या मस्त खमंग आणि चटपट्या रेसिपीसोबत नंतरच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.